मित्रांनो, आम्ही निघालो माझ्या पहिल्या ट्रेन सफारीवर. त्यासाठी आम्ही आधी रेल्वे स्टेशन गाठलं, तिथे तिकीट वगैरे काढली आणि बाहेर थोडं पप्पासोबत खेळलो वगैरे. खाली उतरल्यावरही थोडं इकडे बघितलं, माझ्यासाठी सगळी नवीन जागा होती. अचानक एक हिरवी मोठी मोठी गाडी आली आणि हॉर्न वाजत गेली. मग पप्पानी मला कळवलं की हे ट्रेन आहे, याला खूप सारे डबे असतात आणि यामध्ये आपण मम्मीकडे जाणार आहे. तर आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर आम्हाला सीट वगैरे मिळाली आणि मिळाल्यावर मी जरा आपलं खेळणं वगैरे काय असते हे सुरू केलं. खेळता खेळता म्हणजे मला खूपच नवीन वाटत होतं. ही शीट मऊ मऊ शीट वाटत होती, त्यावर उभं राहावं की काय करावं. पुढे एक स्टेशन आलं धामणगाव, तिथे मी बघितलं बाहेर कसं दिसते, आतमधून काय नाही. नंतर मला डुलकी लागली आणि मी थोडा आराम केला. थोडा कशाचा 1.5 घंटा आराम केला आणि नंतर उठल्यावर मला काय फ्रेश वाटत होतं. नागपूर जवळपास आलेच होते. ट्रेनमधले प्रवासी पण माझ्यासोबत काही खेळत होते, काही शांत बसले होते. पण ठीक आहे, पण एकंदरीत हा प्रवास माझ्यासाठी खूप नवीन आणि खूप छान वाटला. त्यामुळे मला थोडी भूक लागल्यावर मी माझं दूध वगैरे पिलो आणि स्टेशनच्या बाहेर आलो. आणि काय नवीन नवीन जागा, हे मला म्हणजे नवीनच वाटत होतं सगळं. हसू की काय करू. मग आम्ही आमचा ऑटो घेतला आणि ऑटोत आम्ही निघालो आमच्या मम्मीजवळ जायसाठी. आम्ही मम्मीला सरप्राईज द्यायसाठी इकडे आलो आहे. आणि थोड्या तिथे बर्डीवर उतरल्यावर थोडं पैदल जावं लागतं. पैदल जाताना मम्मीच्या हॉस्पिटल आजूबाजूनं पाणीपुरी, पुलाव सेंटर, खूप असे गाड्या लागले आहेत. मग नंतर आम्ही LG हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे मम्मी आतमध्ये होती. आता फक्त मम्मीला यायची वाट होती, कारण की मम्मी बघितल्यावर ती काय एक्सप्रेशन देईल, कारण की हे मम्मीला सगळं सरप्राईज होतं. असं करता करता आम्ही तिथं बघितलं, बघा मम्मी आली, बघा तिच्या चेहऱ्यावर किती छान एक्सप्रेशन आहे मम्मीसोबत थांबताना. म्हणजे मला खूपच छान वाटत होतं. नंतर मम्मीसोबत गेलो, पुढे आतमध्ये त्यांच्या मैत्रिणीला भेटलो. खूप छान वाटत होतं सगळं माझ्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवा. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.